अमृत योजनेच्या खड्ड्यात उतरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एक आगळेवेगळे आंदोलन केलेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सुमारे 302 कोटी रुपयाच्या अमृत योजनेची कामे यवतमाळ शहरात संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यवतमाळ शहरात आजही 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 21 मधील दाते कॉलेज रोड परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी कंत्राटदाराने मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. जेसीबीच्या कामादरम्यान अनेक पाईपलाईन फुटल्याने शास्त्रीनगर, दहिवलकर नगर, शिवाजीनगर व दाते कॉलेज परिसरातील पाणी पुरवठा बंद पडला. तसेच मोठ्या खड्ड्यामुळे रस्ताही बंद झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय उपंगनवाल यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला. यानंतर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसात खड्डा बुजवून काम पूर्ण करण्याचे तसेच फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच तीव्र आंदोलनाचा इशाराही समोर देण्यात आलेला आहे. 2 दिवसात काम पूर्ण न झाल्यास आणि पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय उपगणवार यांनी प्रशासनाला दिलेला आहे.